ते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्तकाञ्चना गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पञ्चकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी भाषादेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण जे सेशन आयोजित केलं आहे त्याचा एक विशेष हेतू आहे. स्पेसिफिक पर्पज फॉर विच वी हॅव ऑर्गनाइज दिस सेशन, टुडे सेशन. Many of you know that very soon we are going to Ahobalam Yatra. Annually we go for a yatra, a trip, ISKCON services. So this time also in this year we are going to Ahobalam Kshetra. माहिती सगळ्यांना अहोबलम क्षेत्र काय? द व्हेरी प्लेस वेअर लॉर्ड नरसिंहदेव अपीअर्ड. त्या ठिकाणी नरसिंहदेवानी स्वतः अवतार धारण केला. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर त्या दृष्टीने, त्या अनुषंगाने की आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथे काय गोष्टी कराव्या, काय गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींची काळजी नको घ्यायला. या अनुषंगाने थोडी मानसिक एक पूर्वतयारी करण्यासाठी आजचं हे आपण सूत्र घेतले. आणि अजून तुम्हाला जे काही प्रश्न असतील आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल तेही आपण विचारू शकता. तेच आहे. आपल्याला किती जण यात्रेला येतात? तर हात वर करणार. चला, ऍटलीस्ट 80% लोक यात्रेला येतात. आणि जे येणार नाहीत ते पुढच्या यात्रेला येऊ शकतात. तर परत ही यात्रा आहे फेब्रुवारीमध्ये. परत एप्रिलमध्ये नाशिक यात्रा जाणार आहे. नाशिक ट्रिप 3 दिवसांची. तर त्यासाठी पण तर आज आपण एक स्टोरी बघूया महाभारतातली, की आपल्या भारत देशामध्ये आपण बघतो तीर्थाटन करणं खूप प्रसिद्ध आहे. जे लोक म्हणतात कमीत कमी आयुष्यातून एकदा तरी आपण 4 धाम यात्रा करायला पाहिजे. ऐकलं तुम्ही असं म्हणताना? है ना?
विशेषतः घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, मुलांची लग्न झाली, आता मग लोक विचार करतात की आता थोडस असं वाटतं की मोकळा वेळ मिळालाय आणि आपण जाऊन यायला पाहिजे. दुसऱ्या धर्मातल्या लोकांमध्ये पण त्यांची इच्छा आहे, कमीत कमी एकदा तरी कुठे जायचं असं त्यांना. दुसरे आपले हा एकदा तरी आयुष्यात कुठे जायचं असं त्यांना, त्यांचं जे धर्मस्थळ. तर हे जे तीर्थाटन आहे याला खूप मोठी लांब जुनी परंपरा आहे. असं नाही की आत्ताच हे सुरू झालंय म्हणून. आपण नंतर हे पण बघू की पिकनिक आणि तीर्थाटन याच्यामध्ये काय फरक आहे. तीर्थाला जाणं म्हणजे पिकनिक नव्हे. देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन दिस टू ऍक्टिव्हिटीज. तर महाभारत मध्ये आपण जाऊया. तर महाभारताचा प्रसंग आहे. तर कौरवांचे काका कोण होते, कोणी सांगता येईल? काका म्हटलो रे मी, मामा नाही. हा, कौरवांचे काका होते विदुर. 3 भाऊ होते, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. तिन्ही सगळे भाऊ. धृतराष्ट्र हा जन्माने आंधळा, म्हणून त्याला राज्य दिलं गेलं नाही. तर राज्य दिलं गेलं पांडूला. आणि हे जे विदुर होते यांना सेनापती म्हणून नेमण्यात आलं. तर हे विदुर कोण आहेत? त्यांचा पूर्व इतिहास आहे, ते यमराज आहेत. यमराज म्हणजे ते धर्माचे देवता आहेत, जे न्याय काय आहे ते करतात, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर यमराज जे आहेत त्यांचाच अंश आहे विदुरजी. तर त्यांच्या गतजन्माची ही कहाणी आहे. तर एकदा एक ऋषी असतात, मांडवी नावाचे ऋषी असतात. तर या ऋषींना एक राजाद्वारे शिक्षा दिली जाते. तर या ऋषींना प्रश्न पडतो की मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मला समजतं तोपर्यंत मी कधीही पाप कर्म केलेलं नाहीये, कधीही कोणाला दुखवलेलं नाहीये, मग माझ्या वाटेला एवढी कठोर शिक्षा का देण्यात आली? तर ते जातात यमराजांकडे जाब विचारायला. तर त्यावेळी त्यांना सांगितलं की ज्यावेळी तुम्ही लहान होते त्यावेळी तुम्ही काय केलेलं आहे का, एक जो कीटक असतो, किडा असतो, त्याच्या गळ्याला फास लावून त्याला असं हवेत उडवलं होतं आणि त्याला यातना दिल्यामुळे तुम्हाला ही अशी शिक्षा भोगायला भाग पाडण्यात आलं. तर यांनी प्रश्न विचारला की अरे पण तेव्हा तर मला समजतच नव्हतं. लहान मुलगा असतो ज्याला कळतच नाही योग्य काय आणि अयोग्य काय, त्याला तुम्ही कशा प्रकारे जबाबदार धरू शकता? लहान मुलगा असतो त्याला माहितच नाही की ही योग्य आणि अयोग्य गोष्ट आहे, तर त्याला जबाबदार धरू शकतो का आपण? नाही धरू शकत. हा जो सुज्ञ व्यक्ती आहे, ज्याला माहिती आहे, ज्याला समज आहे, उमज आहे, तो जर काही करत असेल चुकीचं कार्य, मग आपण म्हणू शकतो की अरे याला तर सगळं कळतं, मग तरी सुद्धा असा वागतोय, मग तो व्यक्ती शिक्षेसाठी पात्र ठरला जाईल. तर हे ऋषी म्हटलं की हे सरळ सरळ चुकीचं आहे. तर त्यांनी मग यमराजांना शाप दिला की तुम्हाला सुद्धा मरते लोकांमध्ये जावे लागेल. आणि ते आले विदुर म्हणून. तर विदुर हे नेहमी सुरुवातीपासून एक धार्मिक धर्मात्मा आहेत, कृष्णांचे भक्त आहेत ते, आणि नेहमी पांडवांना त्यांनी वाचवलेलं आहे. कारण लहानपणापासून पांडवांना मारण्याचे कटकारस्थान व्हायचे. कौरव नेहमी त्यांना संपवण्याचा प्रयत्न करायचे आणि वेळोवेळी जे विदुर होते ते त्यांना वाचवायचे, कारण त्यांना माहिती आहे की हे धार्मिक लोक आहेत, पांडव सगळे चांगल्या मार्गाने चालणारे आहेत, म्हणून त्यांना ते वाचवायचे. परंतु हे कौरवांना सहन व्हायचं नाही की हे सेनापती आपले आहेत, परंतु यांचं लक्ष कोणाकडे असतं नेहमी? कोणाकडे? माझ्याकडे? कोणाकडे? पांडवांकडे असतं. आणि हा नेहमी त्यांच्यावर आरोप लावायचा की तुम्ही पक्षपात करताय, तुम्ही पांडवांना नेहमी झुकतं माप देतात. पण नेहमी विदुर आपलं काम सोडायचे नाही. त्यांचं काम काय होतं? योग्य सल्ला देणे, जो धर्माचा रस्ता आहे ते दाखवणे. तर ज्यावेळी एक वेळ अशी होती की युद्ध आता अटळ झालेलं आहे, कुरुक्षेत्राचं युद्ध होणारच, पण तरी सुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून, कारण युद्ध झालं म्हणजे काय, एका पक्षाची हानी होत नाही युद्धामध्ये, आणि दोघा पक्षांची होते.
जरी एक पक्ष विजयी झाला तरी सुद्धा हानी होणारच. बरीचशी संपत्ती नष्ट होणार, पैसा नष्ट होणार, रिसोर्सेस नष्ट होणार. तर यांनी विचार केला की कसंही करून आपण हे युद्ध थांबवूया, प्रयत्न करूया, कारण युद्ध हे नेहमी वाईट असतं. तर म्हणून विदुरांनी संपूर्ण राजसभेमध्ये प्रपोजल दिलं की कमीत कमी त्या पांडवांना काहीतरी तुम्ही द्यायला पाहिजे. संपूर्ण तुमच्याकडे ठेवा राज्य उरलेलं, त्यांना थोडं काहीतरी द्या. परंतु त्या दिवशी दुर्योधनाला एवढा प्रचंड राग आला आणि दुर्योधन म्हटला की जर तू आत्ताच्या आता इथून नाही निघून गेलास आणि त्याने दोषारोपण केलं की तुम्ही खाता आमचं, परंतु तुम्ही नेहमी बाजू कोणाची घेता? पांडवांची बाजू घेता. आणि जर तुम्ही माझे काका नसते तर आज मी तुम्हाला जीवेनिशी मारलं असतं. तर बघा, यामध्ये विदुरांची काही चूक नाही. विदुर नेहमी चांगला सल्ला देत आहेत ते. शिवाय धृतराष्ट्र वगैरे कंपनी चुकीच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात. विदुर नेहमी त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचं काम करायचं. परंतु दुर्योधनाला ते समजत नव्हतं. आणि त्या दिवशी दुर्योधनाने त्यांची संपूर्ण राजसभेमध्ये अशा प्रकारे खरडपट्टी काढली, एकदम कठोर शब्दामध्ये. तर विदुरांना ते पटलं नाही की ज्या लोकांसाठी, ज्यांच्या भल्यासाठी मी इथं थांबलोय, ते लोक आज मलाच उलट बोलतायत आणि माझ्या जन्माबद्दल मला नावं ठेवतायत, कारण ते एक दासीपुत्र होते. तर स्वतःचा अपमान झाला तर ठीक आहे, आईचा पण अपमान, विदुरांच्या आईचा पण अपमान केला गेला. मग विदुरांनी त्या क्षणी काय केलं? संपूर्ण हस्तिनापुराचे सेनापती आहेत, कोण आहे? प्रमुख सेनापती, ते सगळं सोडलं आणि ते बाहेर पडले. आता विदुर हे कृष्णांचे भक्त आहे, तर स्वाभाविकता भक्तांनी कुठे जायला पाहिजे होतं? कृष्ण कुठे राहायचे माहिती कोणाला? द्वारकेला राहायचे, बरोबर. तर विदुरांनी कुठे जायला पाहिजे होतं? द्वारकेला जायला पाहिजे होतं ना, कृष्णांकडे. झालं, बरं झालं, सुटलो आता एकदाच आम्ही, है ना. रिझाईन देण्याची गरज नाही पडली, मलाच काढून टाकण्यात आलं, तर बरं झालं. पण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन येतं की विदुरांनी काय केलं? ते सरळ द्वारकेला नाही गेले. त्यांनी काय केलं? संपूर्ण भारत वर्षामध्ये जेवढे तीर्थस्थळ आहेत त्या तीर्थस्थळांना भेटी द्यायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी वर्णन येतं की फक्त अंगावर एक वस्त्र आहे, दुसरं काहीच नाही सोबत. कसे पडले बाहेर? सोबत एकही गोष्ट घेतलेली नाही. जे अंगावर कपडे होते त्या कपड्यानिशी बाहेर पडले, एक धोती कुर्ता घेऊन. आणि त्या ठिकाणी वर्णन कशा प्रकारे ते वेगवेगळ्या तीर्थस्थानांना भेट देत आहेत. आणि तिथे वर्णन आलंय की एका कुंडातून स्नान, कुंड असतात ना पवित्र ठिकाणी गेलं तर, नदीमध्ये स्नान या पवित्र कुंडामध्ये स्नान वगैरे. तर म्हणतात की एवढे तीर्थस्थळ आहेत आपल्या भारत भूमीमध्ये की एका, असं तिथे वर्णन आहे की त्यांचं शरीर, आता एका कुंडातनं स्नान केलं म्हणजे असं नाही की एक आपल्याकडचा टॉवेल घेतला आणि अंग पुसलं आणि मग परत निघाले, नाही, असं नव्हतं. तर त्याच वस्त्रानिशी चालायला सुरुवात करायची. असं म्हटलंय की जोपर्यंत ते वस्त्र सुकत नव्हतं तोपर्यंत दुसरं एखादं तीर्थस्थळ यायचं, तिथे पण आंघोळ करायचे, परत चालायला सुरुवात करायचे, अंगाचे वस्त्र सुकेपर्यंत अजून एक तीर्थस्थळ यायचं. तर तिथे तात्पर्यामध्ये असं वर्णन आहे की असं त्यांनी का केलं? जर कृष्णाचे भक्त तर सरळ द्वारकेला पण जाऊ शकले असते, पण त्यांनी विचार केला मी एवढे वर्ष या हस्तिनापुरामध्ये राहिलो, या कौरवांच्या मध्ये राहिलोय, या कौरवांचं मी मीठ खाल्लंय, या अशा अधर्मी लोकांसोबत मी राहिलोय, तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये पण भरपूर अशुद्धी आलेली आहे. तर हे तीर्थाटनकडून काय करेल मी? ही अशुद्धी काय करेल मी? तिला साफ करेल आणि मगच मी भगवंतांकडे जाईल, डायरेक्ट जाणार नाही. तर ही परंपरा आहे. तर तेव्हाही आपल्या भारत भूमीवरती एवढी तीर्थस्थळ होती आणि आजही आहेत. आजकाल बरेच लोक पिकनिकसाठी बाहेर देशामध्ये जातात, कारण त्यांना माहित नाही की भारत देशाची तीर्थस्थळ आहे, त्यांचा महिमा काय. आपण एवढे भाग्यवान आहेत मित्रांनो, आपल्याला तीर्थस्थळ जाण्यासाठी काही मोठे परिश्रम करावे लागत नाही. तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो, बाहेरच्या देशात राहणारे लोक, असं इस्कॉनचे सेंटर संपूर्ण विश्वभरामध्ये,
त्यांना त्यांच्या आयुष्याचं एक स्वप्न असतं, काय माहितीये? पूर्ण आयुष्यभरामध्ये एकदा तरी मी वृंदावनाला जाईल. पूर्ण आयुष्यभरामध्ये, एका वर्षामध्ये नाही. तर बरेच लोक वर्षानुवर्ष सेव्हिंग करतात, पैसे जमवतात. कशासाठी? कमीत कमी एकदा मला भारतामध्ये जे वृंदावन, जे कृष्ण जन्मभूमी आहे, त्या ठिकाणी जाता येईल. पण आपल्यासाठी किती सोपं आहे बघा. त्यांना विजा काढावा लागतो, अमुक टमुक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला विजा नाहीये. आपल्याला ही भारतभूमीत जन्म झालाय, तोच आपला विजा आहे. सगळीकडे बिना रोकटोक जाऊ शकतो आपण. आणि किती खर्च करावा लागतो आपल्याला? काही विशेष नाही. आज इथून ट्रेनने बसले की 24 तासात वृंदावन, इथून बसले 20 तासामध्ये दक्षिण भारत, जगन्नाथपुरी. भारताच्या चारही कोपऱ्यामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक गावोगावी देखील तीर्थस्थळ आहेत. जेवढ्या पवित्र नद्या भारतामध्ये तेवढ्या कुठेच नाहीयेत. परंतु ते म्हणतात ना, घरच्या गोष्टी ज्या असतात त्या किती महान असल्या तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही. ज्या गोष्टींची उणीव आपल्याकडे असते त्याची किंमत आपल्याला असते. तर उदाहरण दिलं जातं की जे चंदन असतं, चंदनाचं लाकूड, खूप महाग आहे. दर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी चंदन यात्रा असते मंदिरामध्ये, आम्ही चंदनाचं लाकूड उगवून त्याची पेस्ट बनवतो आणि ती भगवंतांच्या अंगाला लावतो. कारण त्याचा गुणधर्म आहे, थंड असतं चंदन, आणि उन्हाळ्यामध्ये गरमी असते म्हणून भगवंतांना थंड वाटावं म्हणून. पण ते एक लाकूड इतकं महाग आहे म्हणून आपल्याकडे चंदन तस्करी केली जाते. परंतु एक भिल्ल समाजातील स्त्री जी ती चंदनाच्या पर्वतावरच राहते, जिथं सगळीकडे काय चंदनाची झाड आहे, सगळीकडे चंदनाची झाड आहेत. तर त्या भिल्ल जी स्त्री आहे ती काय करते माहितीये? चुलीमध्ये पण ते चंदनाचं लाकूडच लावते. आपल्यासारखा ज्याला त्याचा व्हॅल्यू माहितीये, तू काय म्हणेल, अरे बाबा काय करते बाई, मला देते, मी तुला दुसरा कडुनिंबाचं लाकूड आणून देतो, ते लावतो चुलीमध्ये. पण त्याच्यासाठी काय? कारण सगळीकडे काय चंदनच आहे, म्हणून लावा चुलीत त्याला, काय फरक पडतो? तर ज्यावेळी एखादी गोष्ट अशी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचा व्हॅल्यू नसतो. तसंच आपल्यासोबत झालंय. आपल्याकडे एवढे तीर्थस्थळ, एवढे पवित्र स्थळ आहेत, त्यामुळे त्यात काय विशेष आहे? तर आपण बघूया धाम म्हणजे काय. तर धाम या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला सांगता येईल? आपण म्हणतो ना, या धामामध्ये गेलो आहोत, पंढरपूर धाम. चला, प्रत्येकाने एक एक धामाचं नाव सांगायचं, बघूया तुम्हाला किती माहिती आहे भारत देशामधले पवित्र स्थळ. यस, जयदीप प्रभू सांगा, एक नाव सांगा कुठलं तरी. पंढरपूर, अरे मीच सांगितलं ते लगेच रिपीट. दुसरं काही? जगन्नाथपुरी, ओके. अजून? केदारनाथ, व्हेरी गुड. अजून? अरे एकच विचारलं तू तू कविता बनवू नको. बद्रीनाथ, अच्छा. अजून? हरिद्वार, रामेश्वरम, व्हेरी गुड. काशी, यस. महिन प्रभू? नवद्वीप, अयोध्या, क्या बात है, अयोध्या, अहोबिलम, तिरुपती, वृंदावन, अच्छा. मथुरा, एक चक्र, द्वारका, हम्पी. माहिती हम्पी काय माहिती तुम्हाला? त्या ठिकाणी हनुमानजीचा जन्म झालाय. रंगनाथ, श्रीरंगम त्यानंतर मदुराई, नाशिक. अरे महाराष्ट्रीयन लोक, आपण नाशिक विसरले. तर धाम याचा अर्थ काय होतो? कोणत्याही जागेला आपण धाम म्हणू शकत नाही. धाम म्हणजे काय? जिथे भगवंतांनी वास्तव्य केलेलं आहे, भगवंतांचे कोणत्या तरी अवताराने म्हणा त्या ठिकाणी वास्तव्य केले, किंवा भगवंतांचे जे पवित्र भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलंय, अशा जागेला म्हटलं जातं धाम.
तर कुठल्याही जागेला धाम म्हणू शकत नाही. दुबईला धाम म्हणू शकत नाही. भरपूर पर्यटक जातात तिकडे, पण लोक जास्त जातात म्हणजे ती जागा धाम झाली का नाही. तर प्रत्येक धामाला एक हिस्ट्री आहे, एक इतिहास आहे. आणि तुम्ही यापूर्वी पण पिकनिकला गेला असाल, तर इस्कॉनची यात्रा आणि पिकनिक याच्यामध्ये फरक काय आहे? ज्यावेळेला पिकनिकला जातो आपला हेतू काय असतो? प्रामाणिकपणे सांगा. सिंपल आहे, जायचंय, थोडी मजा करायची, फोटो काढायचे, रील टाकायचे, लोकांना सांगायचं बघा मी किती मजा मारतो आणि तुम्ही किती मिस करताय. बरोबर की नाही? काय खमणे ब्रदर्स है ना, हे टाकू फोटो. तर हा इन जनरल हा उद्देश असतो. परंतु मित्रांनो, चैतन्य चरित्रामध्ये एक वर्ष आहे, त्यामध्ये म्हटलंय साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरा वास श्रीमूर्ती श्रद्धया सेवन. तर 5 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. हे माझं म्हणणं नाही, हे चैतन्य चरित्रामध्ये जो ग्रंथ आहे कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी लिहिलेला, त्याच्यामध्ये हा श्लोक आलेला आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलंय, जर एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक दृष्टीने एकदम जलद प्रगती करण्याची इच्छा असेल, तत्काळ प्रगती करायची आहे, ऍडव्हान्समेंट करायची असेल, तर त्याने ह्या 5 गोष्टी, पहिले सांगितलंय साधू संग. साधू संग, साधू संग, साधू संग सर्व शास्त्र कोणे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. वाल्ल्या कोळी यांना एका क्षणासाठी कुणाचा संघ मिळाला? आणि ते कोण झाले? वाल्मिकी झाले. साधू संघ. मृगारी नावाचा शिकारी होता, त्याला काही वेळेसाठी कुणाचा संघ झाला? नारद मुनींचा. तो एक साधू झाला. तर याचे एक नाही अनेक उदाहरणं आहेत आपल्या शास्त्रामध्ये. तर साधू संघ, तर आपल्या प्रत्येक जीवनामध्ये संघ आपण कोणत्या गोष्टीला देतो ते खूप महत्वपूर्ण आहे. जैसा होगा संघ वैसा होगा रंग. आपण ज्या लोकांसोबत बसणार उठणार तशीच आपण बनणार. तर म्हणून इथे म्हटलंय की साधू संघ आपण करायला पाहिजे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय आहे? दुःसंग. तो म्हणजे काय? दुर्जन लोकांचा संघ. तर म्हणून आपण जाणीवपूर्वक साधू संघ करायला पाहिजे. साधू संघ करणार मित्रांनो, या लोकांसमोर तुम्ही बसणार उठणार तसेच विचारसरणी तुमची बनणार, जसे विचार असणार तसेच तुमचं कॅरेक्टर सुद्धा बनणार. प्रत्येकाला वाटतं की माझं कॅरेक्टर हाय कॅरेक्टर असतो पाहिजे, पण ते असं सहजासहजी येणार नाही. त्यासाठी गुड असोसिएशन महत्वाचं आहे. तर म्हणून साधू संघ. दुसरा सांगितलंय नाम कीर्तन. आता मगाशी आपण सगळ्यांनी मिळून भगवंताच्या नावाचं कीर्तन केलं, नाम कीर्तन. तर नाम कीर्तनामध्ये एवढी शक्ती आहे की स्वतः भगवंतांची उपस्थिती आपण अनुभव करू शकतो नामकीर्तनामध्ये. कारण भगवंत आणि भगवंतांचे नाव अभिन्न आहेत. तुमचं नाव काय? प्रणव. प्रणव हे नाव आणि प्रणव नावाचा व्यक्ती हे एक आहेत की भिन्न आहेत? वेगळे आहेत ते. प्रणव नाव वेगळे आणि प्रणव व्यक्ती हा वेगळा आहे. पण भगवंतांच्या असं होत नाही. ज्यावेळी आपण भगवंतांच्या नावाचा उल्लेख करतो ते स्वतः भगवंत उपस्थित असतात. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार. या कलियुगामध्ये भगवंतांनी कशाच्या रूपामध्ये? नामाच्या रूपामध्ये अवतार धारण केलेला आहे. म्हणून नामकीर्तन. नामकीर्तन 2 प्रकार आहे. एक म्हणजे जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय म्हटलं तर संकीर्तन, आणि दुसरं म्हणजे आपण जप माळ्यावरती हरे कृष्ण महामंत्र जप करतो, ते सुद्धा कीर्तन आहे. साधू संघ नाम कीर्तन. तिसरं आहे भागवत श्रवण, भागवत सप्ताह. तर प्रभुपादांनी प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये सांगितलंय की रोज सकाळी भागवतम या ग्रंथावरती चर्चा होते. आणि आपल्याकडे बारामतीमध्ये दर रविवारी असतो भागवत. तर भागवत श्रवण, भागवत श्रवण ऐकूनच जे परीक्षित राजा होते पांडवांचे वंशज, त्यांनी मृत्यूवरती विजय मिळवला. त्यांना सांगितलं होतं की फक्त 7 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, 7 दिवसानंतर मृत्यू येणारच. त्यांनी काय करावं? त्यांनी सगळ्या राज्याचा त्याग करून
गंगे किनारी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी भेटले आणि मग त्यांनी त्यांना भागवत सांगितलं. तेच आपल्याकडे प्रसिद्ध आहे भागवत सप्ताह. आपण जे म्हणतो ना 7 दिवस 7 रात्र त्यांनी जी कथा सांगितली तेच भागवत पुराण म्हणून प्रसिद्ध झालंय. भागवत श्रवण. नंतर काय म्हणलं? मथुरावास. मथुरावास म्हणजे काय? या ठिकाणी मथुरा शब्द आहे पण याचा उद्देश असा आहे की जे भगवंतांचे तीर्थस्थळ आहे तिथे जाऊन सहवास करणे, मथुरावास. ते जाऊन वास्तव्य करणं. याने आपण खूप मोठ्या प्रकारे जे पायस क्रेडिट्स आहेत, आध्यात्मिक पुण्य आपण त्याला म्हणू शकतो, ते कमावू शकतो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर काही डूज आणि डोंट्स आहेत ते आपल्याला पहिलेच माहित पाहिजे. नाहीतर काय होईल आपली गंमत, ते जाऊन आपण नको त्या गोष्टी करू आणि पुण्य कमवण्याऐवजी अपराध करू नये. आपण गेलो होतो क्रेडिट अर्न करायला, आपण मायनस मध्ये चालले जाऊ, असं व्हायला नको. म्हणून आपल्याला वेळीच माहिती असली पाहिजे आणि त्या उद्देशानेच आपण ही चर्चा करतोय, काही डूज आणि डोंट्स. तर आपण 5 गोष्टींची चर्चा करतोय. साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण, मथुरावास, श्रीमूर्तीर श्रद्धा. श्रीमूर्ती म्हणजे काय? भगवंतांचे जे विग्रह आहेत त्यांची आपण सेवा करायला पाहिजे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी आजही जगामध्ये तर सर्व उत्कृष्ट विग्रह सेवा होत असेल तर ती होते इस्कॉनच्या मंदिरामध्ये. आणि इस्कॉनचे जे डिटीज आहेत ते खूप फेमस आहेत. खूप सुंदर, अट्रॅक्टिव्ह, खूप चांगल्या प्रकारे शृंगार केला जातो. तुमच्या मंदिरामध्ये आजही भगवंतांचं 2 वेळा पोशाख बदलला जातो, 6 वेळा भगवंतांना नैवेद्य दिला जातो, 6 वेळा भगवंतांची आरती केली जाते. तर खूप सुंदर आहेत विग्रह भगवंतांचे. तर त्यांची श्रद्धया सेवन हे सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि पुढे म्हणतात की या 5 पैकी कोणी म्हणाला हो 5 प्रभूजी एवढं सगळं करणं आम्हाला शक्य नाही, आमच्याकडे एवढा वेळ कुठे, PM नंतर आम्हीच आहेत बिझी. पण आपली भरपूर जबाबदारी असतात, अभ्यास आहे, घरची कामं असतील वगैरे. तर कविराज गोस्वामी काय सांगतात आपल्याला, ठीक आहे तुम्ही म्हणाल की आम्ही बिझी आहे, वेळ नाही, मान्य आहे. कमीत कमी या 5 पैकी एक आपली परिस्थिती कोण सांगतायत, ठीक आहे 5 गोष्टी द्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही, पण कमीत कमी एक गोष्टीबद्दल तुम्हाला काय असलं पाहिजे, खूप आसक्ती असली पाहिजे. म्हणजे जरी तुम्हाला रात्री 12 वाजता उठवलं आणि म्हटलं चल ही गोष्ट करतो, तुम्ही तयार असले पाहिजे. तर ह्या 5 गोष्टींपैकी कमीत कमी एका गोष्टीमध्ये आपल्याला रुची असली पाहिजे, आनंद असला पाहिजे ती गोष्ट करण्यामध्ये. आणि गौरंग प्रभू एका प्रवचनामध्ये सांगत होते की प्रत्येक साधकाचं हे कर्तव्य आहे की त्याने कमीत कमी या 5 पैकी एकापेक्षा जास्त असेल चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी एका गोष्टीमध्ये तरी त्याला रुची, टेस्ट डेव्हलप करायला पाहिजे. मग तो साधुसंग असू दे, नामकीर्तन असू दे, भागवत श्रवण असू दे, मथुरावास किंवा विग्रह सेवा. पण हे जे 5 गोष्टी आहेत ना, ह्या एवढ्या प्रबळ आहेत, एवढ्या शक्तिशाली आहेत की आपली जी आध्यात्मिक प्रगती, जे आपलं आध्यात्मिक प्रगतीचं रॉकेट आहे ते अशा स्पीडली वर घेऊन जाऊ शकतं आणि ते क्रॅश पण नाही होणार. तर 5 गोष्टी आहेत आणि त्यापैकी एक गोष्ट काय, मथुरावास म्हणजेच काय, धामात जाऊन वास्तव्य करणे. आणि म्हणूनच आपण वेळोवेळी ह्या कॅम्प जे असतात ते ऑर्गनाईज करत असतो, जेणेकरून आपल्या रेग्युलर जीवनातून थोडा ब्रेक घेऊन आपण 2 दिवस 3 दिवस का होईना संपूर्ण 100% फोकस भगवंतांचं श्रवण कीर्तन. आणि तुम्ही एकटे नाही आहेत, 500 मुलं आहेत सोबत, तुमच्यासारखेच तरुण मंडळी 500 मुलं एकत्र. आपल्या मंदिरामध्ये मंगलारती होते तर 5-10 लोक असतात, आहे की नाही? गुरुपूजा होते तर 20 लोक असतात. या ठिकाणी मंगलारतीला तुम्हाला दिसतील 500 लोक, कीर्तन करण्यामध्ये 500 लोक एकत्र. काय आवाज येईल तो, कल्पना करा. तर हा जो पॉवरफुल इम्पॅक्ट असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला एक बूस्ट मिळतो भक्तीमध्ये, भक्ती करायला प्रेरणा मिळते. तुम्ही ज्यावेळी बघाल की अरे आपण कॉलेज करतो, माझ्यासारखाच आहे, आपण इंजिनिअरिंग करतो, मी पण इंजिनिअर, हा बीसीला, हा पण बीसीलाच आहे, जर हा करू शकतो तर मी का नाही करू शकत.
त्याच्या घरची परिस्थिती एवढी बिकट आहे, माझी तर त्याच्या मनात खूप चांगली आहे, तरी सुद्धा मी करत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे, मी करायला पाहिजे. तर एकमेकांना बघून प्रेरणा मिळते. आजपर्यंत तुम्ही फक्त या 20 लोकांना ओळखता, तिथे जाऊन तुम्हाला संधी आहे 500 लोकांना ओळखण्याची, 500 लोकांची मैत्री करण्याची. तर आपण म्हणतोय साधू संघ, चांगला संघ, तर चांगला संघ देखील आपल्याला मिळतोय. ज्यावेळी तुम्ही यात्रेला येता ना, या ज्या 5 गोष्टी आपण चर्चा केली, यात्रा ही एकमेव अशी गोष्ट आहे जिथे ह्या 5ही गोष्टी तुम्हाला मिळतात. 5ही गोष्टी एका ठिकाणी मिळतात. पण बाकी ठिकाणी तसं नाही होत नाही. आता मला साधू संघ करायचा असेल तर साधू संघामध्ये फक्त साधू संघच होतो, इतर गोष्टी नाही आहेत त्यामध्ये, विग्रह सेवा नाही आहेत त्यामध्ये, भागवत श्रवण नाही आहे त्यामध्ये. जर मला भागवत श्रवण करायचं असेल तर मी पुस्तक घेईल आणि वाचत बसेल, विग्रह सेवा नाही आहे त्यामध्ये, नामकीर्तन नाही आहे त्यामध्ये. परंतु यात्रेमध्ये जर आपण आलात तर ह्या 5ही गोष्टी तिथे होतात. साधू संघ कशा प्रकारे? 500 लोकांसोबत आहेत तुम्ही, धोती कुर्ता तिलक लावून सगळे एकाच ड्रेस कोड मध्ये साधू संघ. नामकीर्तन, आम्ही तर ट्रेन मध्ये जाता पण कीर्तन करतो. बाकीच्या लोकांना प्रश्न पडतो, हे लोक कुठून आले? लोकांना झोपू देत नाही आम्ही. चालत्या ट्रेन मध्ये पण कीर्तन, नामकीर्तन. साधू संघ झाला, नामकीर्तन, भागवत श्रवण, तिथे गेल्यानंतर कथा होतात. आणि अस्मांची विशेषता म्हणजे तुम्ही ज्याही ठिकाणी जाताय त्या ठिकाणाबद्दलची संपूर्ण हिस्ट्री आपल्याला सांगितली जाते, की या ठिकाणी काय घडलं होतं, या जागेचं काय महत्व आहे, इथे आपण काय प्रार्थना करायला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना ते सुद्धा माहित नसते का इथं आपण जातोय काय प्रार्थना करायची. लोक जातात, देवापुढे उभे राहतात, डोळे बंद करतात, झाला गेला तो परत. अरे देवाला बघायला आला होता की डोळे मिटायला आला होता देवापुढे? काय प्रार्थना केली? प्रार्थना करायची, प्रार्थना करना था क्या नहीं प्रभु? प्रार्थना जरूरी है, अपना तो सब ठीक चल रहा है. तर काय प्रार्थना करावी हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. त्या ठिकाणी काय घडलं, त्या जागेचा हे काय हिस्ट्री, काय सिग्निफिकन्स, काय ती जागा एवढी महत्वाची काय. आत्ताच मी ट्रेनमध्ये येत होतो, आत्ताच इथे येण्यापूर्वी ट्रेनने प्रवास करत आलो, तर मी चढलो तर काही लोक मुंबईवरून चढले, ते चालले होते तिरुपतीला. काही लोक पुण्यावरून चढले, तर रेणीगुंठा स्टेशनला उतरावं लागतं तिरुपतीला जाण्यासाठी. कोणी गेलंय आपल्यापैकी तिरुपतीला? तर आता बघा या लोकांची मानसिकता, चालले कुठे? तिरुपतीला. आणि ते माझ्या शेजारी त्यांचं सीट आलं, चर्चा काय चालू आहे? खरं किती खांबे आणले? चालले कुठे? तिरुपतीला. चर्चा काय? किती खांबे आणले? बघा. तर बऱ्याच वेळा काय होतं, लोक तीर्थस्थळी जातात पण हेतू काय? काय तिथे पुण्यकर्म करायचं ते नाही, जे रेग्युलर लाईफ इथं जगतायत तेच तिकडे करतायत. मग काय फायदा? मग कशाला गेले? उगाच पैसा खर्च करून आले. अरे पुण्य कमवायला जायचं होतं, त्या ठिकाणी तुम्ही पाप कमवून आले. तर हे करणं खूप चुकीचं आहे. तर म्हणून 99% लोक जे बाहेर जातात पिकनिकला, जरी ते तीर्थस्थळी गेले तरी त्यांना माहित नसतं की इथे काय करावं, काय नाही करावं. तर आता आपण बघूया डूज आणि डोंट्स काय आहेत. ठीक आहे, काय कराव्यासारख्या गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपण, तर यात्रेमध्ये यात्रेची कमिटी आहे, जे ऑर्गनायझर आहेत, त्यांनी एक शेड्यूल बनवलेलं असतं की प्रत्येकाने किती वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, मंगलारती किती वाजता असणार, क्लास किती वाजता असणार, त्यानंतर ड्रामा आहे, कीर्तन आहे, जे काही शेड्यूल बनवलेलं आहे, ट्राय टू फॉलो दॅट. तंतोतंत ते पालन करण्याचा प्रयत्न करा, कारण ते अशा प्रकारे बनवलं आहे आपल्या सगळ्यांना लक्षात घेऊन कशा प्रकारे या 3-3.5 दिवसामध्ये जास्तीत जास्त एक चांगला अनुभव, एक्सपिरियन्स आपल्याला देता येईल या दृष्टीने ते बनवलेलं असतं. कित्येक लोकांनी त्यामागे आपलं डोकं लावलेलं आहे. आपल्याला काही करायची गरज नाही, आपल्याला फक्त ते पालन करायचं आहे. ते जर तुम्ही तंतोतंत पालन केलं ना मित्रांनो, बस तिकडेच तुम्ही जिंकलात. 90% तुम्ही जिंकले तिथे.
तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे शेड्यूल दिले ते फॉलो करायचं, जे सांगितलं ते करायचं. दुसरं आहे ड्रेस कोड. जसे आपण इथे राहतो बारामतीमध्ये, तिथे तसं राहायचं नाही. यात्रेचा एक ड्रेस कोड असतो, धोती आणि कुर्ता. कुर्ता नसेल तर मी घेऊन आलोय सगळ्यांसाठी. आपला जे काही कुर्ता हवा असेल, जी साईज असेल ती मला सांगा, तुम्हाला कुर्ता देतो. पण तिथे मात्र टी शर्टवर फिरवू नका. ठीक आहे. तुमचा किती आवडता टी शर्ट असला, किती आवडता ब्रँड असला, तरी तो ट्रेनमध्ये घाला. एकदा तिथे पोहोचले ते मात्र धोती कुर्ता. ट्रेन प्रवासामध्ये तुम्ही तुमच्या आवडतीचा शर्ट पॅन्ट घालू शकता, पण एकदा तिथे पोहोचल्यानंतर धोती कुर्ता. आपला भारतीय संस्कृतीचा तो ड्रेस आहे, त्यामध्ये लाजण्यासारखं काय? मुस्लिम लोक तर अजिबात लाजत नाही टोपी घालायला, ती एवढी पॅन्ट घालायला इथपर्यंत येते ती. लाजतात का? नाही लाजत. मग आपण काय एवढं लाजायचं? तर ड्रेस कोड. तिसरं, ज्या ठिकाणी जाणार आहे, तुमचे जे प्रिय असतील, नातेवाईक असतील, कोणी कोणत्या गंभीर परिस्थितीमध्ये कोणी आजारी असेल, कोणाला काही समस्या असतील, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. लक्षात घ्या, आपण भगवंतांना प्रार्थना केलेली ती कधी वाया जात नाही. प्रॉब्लेम काय होतो ना, आपल्याला वाटतं की मी प्रार्थना केली त्याचं उत्तर लगेच मला पाहिजे तसं आलं पाहिजे. उत्तराची अपेक्षा कशी? प्रार्थना आपण करणार आणि उत्तर आपल्या म्हणण्याप्रमाणे आलं पाहिजे. तर असं होत नाही. पण प्रार्थना करायची. प्रत्येक जण आजपर्यंत फक्त स्वतःसाठी प्रार्थना करतो, तर कधी कधी आपण दुसऱ्यांसाठी पण प्रार्थना करायला पाहिजे. तुमचे जे प्रिय मित्र असतील, जे नातेवाईक असतील, कोणी आजारी असेल, कोणाला काही समस्या असतील, वाटेवर जे काही असेल, तर त्यांच्यासाठी पण प्रार्थना. स्वतःसाठी तर कराच पहिले, नंतर त्यांच्यासाठी पण करा. चौथं, जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे, ते सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करा. असं म्हणू नका रे जाऊ द्या, थकलो गुरुजी, थोडं जाऊन झोपतो. असं मनात विचार येईल, कारण आपल्यासाठी थोडंसं हेक्टिक होऊ शकेल शेड्यूल. परंतु हे लक्षात घ्या की आपण त्या ठिकाणी फक्त मोजके 2 ते 4 दिवस आहोत. त्यानंतर इथं आल्यानंतर बारामतीनंतर परत आपलं जे रेग्युलर शेड्यूल आहे ते असणारच आहे. मग काय प्रभूजी उठवायला येणार नाही, अरे चल मंगल आरतीला चल, चल जप करायला चल, कीर्तनाला चल, नाही. पण त्या 2-3 दिवसासाठी स्वतःला थोडस, आपण म्हणतो ना, एक्सटेंड करा, थोडस स्ट्रेच करा स्वतःला, जेणेकरून सगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येईल. जेवढा फावला वेळ मिळेल, ट्रेनमध्ये असू दे, तिथे असू दे, जास्तीत जास्त जप करा, भगवंताचं नाव घ्या. असं म्हणतात, धामामध्ये जर तुम्ही एक जपमाळ केली तर 1000 पटीने पुण्य तुम्हाला मिळेल. बारामतीमध्ये एक माळ केली तर एकच माळेचं पुण्य मिळेल, पण धामामध्ये गेल्यानंतर एक माळ जप केला त्याचा 1000 पटीने बेनिफिट मिळेल. तर हे लक्षात घेऊन रिकामा वेळ जेव्हाही मिळेल थोडासा जप करा, भगवंतांबद्दल चर्चा करा, भगवंतांच्या तिथं झालेल्या ज्या घटना आहेत त्याबद्दल चर्चा करा. हे झालं डूज. आणि डोंट्स म्हणजे काय? कोणत्या गोष्टी नाही करायच्या. त्याच्यामध्ये पहिलं काय? हरे कृष्ण. त्याच्यामध्ये पहिलं काय? नो प्रजल्प. प्रजल्प म्हणजे समजतो प्रजल्प, गॉसिप समजते. गॉसिप म्हणजे काय? व्यर्थ, निष्फळ चर्चा. अरे त्याचं काय चाललंय, अच्छा काय झालं माहित नाही तुला, अरे तुला कॉलेजमध्ये असं घडलं माहित तुला. तर बऱ्याच वेळा आपण स्वतःच्या जीवनामध्ये काय चाललंय त्यापेक्षा दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय याची आपल्याला जास्त चिंता असते, ते जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुकता असते. तर हे तर रेग्युलर लाईफ आहे, पण जर तिथे गेल्यानंतर तिथे पण आपण हेच करत राहिलो तर मग आपण खूप मोठं आपलं नुकसान आहे. तर तिथे गेल्यानंतर गॉसिप, जे पॉलिटिक्स आहे, वर्ल्ड कप चालू झालाय, कोण हारलं कोण जिंकलं, आपले काही केशे भरत नाही, खाली होत आहेत उलट. तर अशा विषयांवर चर्चा करणं टाळा. त्या गोष्टी चालूच राहणार. पॉलिटिक्स आहे, क्रिकेट आहे, हे काही थांबणार नाही. परंतु आपण ज्या उद्देशासाठी धामामध्ये गेलो आहोत, त्या उद्देशासाठी तीर्थस्थळाला गेलो आहोत, तो उद्देश जर सफल करायचा असेल तर ह्या गोष्टींपासून
4 दिवस लांब राहा, स्वतःला थोडं लांब ठेवा. आणि हे साहेब आहेत ना, त्यांना पण थोडस विश्रांती द्या, नाहीतर हे तुमची यात्रा सफल होऊ देणार नाही. नाहीतर तुम्ही तिथं असून सुद्धा बारामतीमध्येच राहा, पण याच्यामध्ये सगळं चालू आहे. बारामतीमध्ये काय चाललंय, पूर्ण जगात काय चाललंय ते याला माहिती आहे. तर म्हणून त्याच्यापासून थोडं दूर राहा. चर्चा करा, मित्र बनवा, फ्रेंड सर्कल बनवा चांगल्या मित्रांसोबत. आणि स्वतःचा काही वेगळा प्लॅन बनवू नका. अरे 2 तास आता आराम आहे, चल आपण जाऊन थोडस तिकडे आंघोळ करून येऊ, 2 जण जाऊन. प्रभूने लेक्चर मध्ये सांगितलं त्या नदीच्या मध्ये आंघोळ केली की खूप पुण्य मिळतं, चल जाऊया दोघं. नाही, स्वतःचा वेगळा प्लॅन बनवू नका. तुमच्यासाठी प्लॅन बनवणारे अगोदरच लोक बसले, त्यांनी विचाराने डोकं खर्ची करून प्लॅन बनवून ठेवलाय. तो प्लॅन फॉलो करा, वेगळा स्वतःचा प्लॅन बनवू नका. बऱ्याच वेळा होतं की तिकडे नदी वगैरे गेले आंघोळ करायला आणि झालं कल्याण. अशा घटना घडलेल्या आहेत भविष्यात, भूतकाळामध्ये. गंगेत गेले स्नान करायला आणि परत नाही आले. तर आई वडिलांनी आपल्याला परमिशन दिली जाण्यासाठी, आणि इस्कॉनच्या नावावरती, इस्कॉनच्या भरोशावरती तुम्हाला पाठवतात, इस्कॉनच्या यात्रेला जा बाबा. पण तिथे जाऊन जर तुम्ही तुमचा वेगळा प्लॅन बनवला आणि अशी काही दुर्घटना घडली तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. तर स्वतःचा वेगळा प्लॅन बनवू नका. जो यात्रा कमिटीने प्लॅन दिलेला आहे म्हणून तो फॉलो करा, सगळं काही व्यवस्थित जाईल. संपूर्ण यात्रा सुखरूप होईल. ज्या उद्देशाने आपण चाललोय, आपले स्पिरिच्युअल क्रेडिट अर्न करायला, चांगल्या गोष्टी, चांगल्या लोकांसोबत, आणि सुखरूप परत देखील येणार. आणि इथं आल्यानंतर पण तो जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे 4 दिवसांचा, वर्षभरासाठी, तो तुम्हाला एक प्रेरणा देईल भक्ती करण्यासाठी. जे ऍक्टिव्हिटी आपण तिथे केल्या, कारण तो एक पॉवरफुल इम्पॅक्ट आहे. संघ, असं म्हटलंय, संघे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर एकत्र येणं आवश्यक आहे, संघामध्ये येणं आवश्यक आहे. म्हणून तर लोक मोठमोठे क्लब बनवत असतात. हा क्लब, तो क्लब, लायन्स क्लब. भले कोणी लायन नसेल त्याच्यामध्ये, नाव द्यायला काय फरक पडतो, लायन्स क्लब. तर चुकीच्या गोष्टी करायला पण लोक एकत्र येतात. त्याला 2 गोट मारायचे असेल तरी तो सोबत घेऊन जातो कोणाला. तर म्हणून संघी शक्ती कलियुग आहे. तर मग चांगल्या गोष्टी करायच्या आपल्याला, तर जीवनाला, आपल्या जीवनाला एक योग्य दिशेला लावायचं, त्यासाठी सुद्धा आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि त्यासाठी खूप चांगली संधी आहे. तर म्हणून या गोष्टींचं लक्षात ठेवा. आणि आपला जो पेहराव आहे, थोडस केस वगैरे, थोडं वैष्णव अटायर, वैष्णव काय म्हणतो आपण त्याला, राहणीमान कसं असतं ते आपण करायला पाहिजे. तर ड्रेस कोड आहे धोती कुर्ता, तिलक, जपमाळ. जपमाळ घरी ठेवून येऊ नका, प्रभूजी घरी राहिले जपमाळ नाही, जपमाळ आणायची आहे. तर ते लिस्ट যদি प्रभू टाकतील ग्रुपमध्ये किंवा टाकले असेल त्यांनी लिस्ट, काय काय गोष्टी आवश्यक आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही लिस्ट बनवून ते बॅकपॅक करा. ठीक आहे. तर आता ह्या यात्रा जे येत आहेत त्यांच्यासाठी काही गिफ्ट्स आहेत यात्रा कमिटीतर्फे. आणि येणारी जी यात्रा आहे, जे आता येऊ शकत नाही ते दुसऱ्या यात्रेला येऊ शकतात. एप्रिलमध्ये 3, 4, 5 नाशिकला 3 दिवसांची यात्रा आहे. नाशिकला जे त्र्यंबकेश्वर आहे, इकडे ब्रह्मगिरी पर्वत आहे, तर ट्रॅकिंग पण आहे. ते आपले ज्योतिर्लिंग पण आहे. नाशिकला आपलं इस्कॉन मंदिर पण आहे. पंचवटी आहे, जिथे राम सीतादेवी वास्तव्याला होते, ती जागा पण आहे. भरपूर खूप चांगल्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर त्या दृष्टीने पण तुम्ही प्लॅन करू शकता आणि तुमचे नाव देऊ शकता माझ्याकडे. तारीख लक्षात ठेवा, 3, 4, 5 एप्रिल, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आणि हे यात्रेचे दर जे असतात, जे चार्जेस असतात, ते मुलांच्या दृष्टीने ठेवले जातात. म्हणजे हीच यात्रा जर आपल्या कॉंग्रेशन सोबत करायला गेले,
आता आपल्या बारामती काँग्रेसची मे महिन्यामध्ये यात्रा आहे रामेश्वरम, त्याचा खर्च आहे 12 ते 15,000 रुपये पर हेड. तर आपली ही मुलांची यात्रा कमीत कमी खर्चामध्ये बसवली जाते. फॅसिलिटी तेवढ्या नसतात, परंतु जेमतेम फॅसिलिटी, कारण मुलांकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, कारण सगळे विद्यार्थ्यांचे खिसे खाली असतात. टाइम भरपूर आहे प्रभूजी, पैसे नाही. ग्रस्त लोकांकडे प्रभूजी पैसे घ्या, टाइम विचारू नका. तर म्हणून चार्जेस खूप विचार करून ठेवले जातात की नाही, मुलांना जास्त मुलांना कसं येता येईल, मुलांना याचा लाभ व्हावा, म्हणून कमीत कमी चार्जेस ठेवण्यात येतो. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता, नाहीतर मग आपण थोडा वेळ कीर्तन करूया. हा बोला. अपराध अच्छा. हा, त्यांचा प्रश्न आहे की आपण सोबत चाललोय, बऱ्याच वेळा असं होतं, मित्रांमध्ये पण होतं, प्रत्येकाला वाटतं मला सांगण्याने ऐकायला पाहिजे. मी 2 दिवस अगोदर आलो याच्यामध्ये, एस्कॉन मध्ये 2 दिवस अगोदर आलोय तुझ्यापेक्षा, माहिती आहे, सिनियर आहे, माझं सांगितलं ऐकायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं होणार नाही की तुमच्या अपेक्षेप्रमाणे हे जग अशा प्रकारे बनलंय, आपल्या अपेक्षा पूर्ण करायला नाही बनलं हे. असं म्हणतात कमीत कमी एक व्यक्ती तरी असा आपल्या आयुष्यामध्ये असेल जो आपल्याला नम्र बनवण्यासाठीच भगवंताने त्याला बनवलेलं आहे. तुम्ही किती मोठे असाल, पण एक व्यक्ती असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, मग तो कोणी असू शकतो, तुमची होणारी पत्नी पण असू शकते. पूर्ण जगाला तुम्ही ऐकवत असाल ती तुम्हाला ऐकवेल. तुमचं मुलं पण असू शकतात. तुम्ही मोठे प्रोफेसर असाल, 100 लोकांना झापतात तुम्ही पोरांना, तुमचंच पोरग तुमचं ऐकणार नाही. तुम्ही मोठे बॉस असाल कंपनीमध्ये, पण घरचं कोणी ऐकत नाही. मोठे पोलीस अधिकारी आहे, कलेक्टर आहेत, PSI आहेत, घरी नाही, घरी तिकडे चला. तर हे जग आपल्या अपेक्षा पूर्ण करायला बनलेलं नाहीये. तर म्हणून अशी अपेक्षा ठेवू नका की प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी सांगता, कसं बोलता त्यावरही ते अवलंबून आहे. तुम्ही जर ह्या उद्देशाने सांगत असाल की अरे मी सिनियर आहे तू ज्युनियर आहे, मग ऐकलं पाहिजेस काय, ठीक आहे ना, असं सांगत असाल तर मग ते काम नाही करणार. पण तुम्ही जर वैष्णव पद्धतीने सांगत असाल की प्रभूजी तुम्हाला एक विनंती आहे, मित्र एक विनंती आहे, असं नम्रपणे जर सांगाल तर कदाचित तू ऐकेल. आणि जर माहित नसेल तर सांगू नका, ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसं सांगताय. जर माहित नसेल मग त्या विषयावरती आपण बोलायचं नाही, सांगायचं प्रभूजी मला माहित नाही, तुम्ही ज्याला माहिती त्यांना विचारा. ठीक आहे. तर असं जर केलं तर मग अपराध होणार. अपराध केव्हा होतात, ज्यावेळी आपण स्वतःला इतरांपेक्षा अशा मूडमध्ये जेव्हा असतो ना आपण, तेव्हा अपराध होतात. अपराध होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आय एम द बेस्ट, सिंड्रोम ज्याला असतो, त्याच्या आत्मा अशा गोष्टी करतात. पण वैष्णव संघामध्ये आपण तसं नाही राहिलं पाहिजे. आपण सगळे इतरांचे सेवक आहोत या मनोभावनेने आपण राहायला पाहिजे. कशा प्रकारे मी याची मदत करू शकतो, कशा प्रकारे, बिचाराला सकाळी धोती घालता येत नाही, कधी जिंदगीत धोती घातली नाही, त्याला मदत करा. त्याच्या हातामध्ये 2 बॅगा दिसत आहेत, घेता येत नाही, वजनापेक्षा जास्त बॅग आहे भारी, काय करायचं, त्याला थोडी मदत करा. त्याला सांगू नका अरे काय डोकं नाही तुला, 2 बॅग घेऊन येतो, काय अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही, असं बोलणार तर मग ते योग्य नाही. बिचारा पहिल्यांदा यात्रेला येतो, माहित नाही त्याला काय आहे ते, कधी होत. तर असं दुर्बीण घेऊन असं बघू नका, काय चूक करतो बघतो आता. हा सापडली, आता कशी काढतो मस्त. अरे नाही, असं नाही, आपणही कधी नवीन होतो. आता आपण 2 यात्रा अटेंड केलं म्हणून आपण खूप मोठे झालो का, एक वेळ अशी आपणही नवीन होतो, आपल्याकडनं काही चुका होतात.
तर आपण परफेक्ट नाही तर मग इतर लोकांनी परफेक्ट असायला पाहिजे अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? नाही. ठीक आहे. ओके, अजून कोणाला काही प्रश्न? धर्मामध्ये काय काय अपराध असतात आणि ते कसे काय? सांगितलं ना आता, ते एवढंच तर चर्चा झाली त्याच्यावर. पूर्वी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण स्नान करायला जातो एकदा पवित्र ठिकाणी, हम्म. काय अपराध होऊ शकतो किंवा विग्रहासमोर काय अपराध होऊ शकतो? हा, तर त्याला डिटेलिंग मध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण जे फेअर मिनिमम आहे ते तरी आपण टाळायला पाहिजे. जसं नदीमध्ये स्नान करायचं असेल तर निर्वस्त्र स्नान नाही करायचं, काहीतरी आपण कपडे घालून स्नान करायला पाहिजे नदी. कारण नदी तेही एक व्यक्तिमत्व आहे. आपण म्हणतो ना, गंगा नदी, सरस्वती नदी, चंद्रभागा, तर त्या एक व्यक्ती आहेत, त्या फक्त नाव नाही आहेत ते. तर त्यांच्याप्रती अपराध होतो जर आपण असं काही केलं तर. विग्रहांसमोर असाल तर विग्रहांकडे आपण पाय नाही दाखवायला पाहिजे. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. पण एवढं डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही, पण ज्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो त्या आपण टाळायला पाहिजे. ठीक आहे. येस. कधी कधी काय होतं यात्रेमध्ये इतके सारे ऍक्टिव्हिटीज लेक्चर्स वगैरे असतात, त्यामुळे आपण जरा कंटाळा आळस येतो आणि नंतर आपण तमोगुणामध्ये जातो. हा एक अपराध आहे याला. तर तुम्ही उशिरा आले म्हणून तुम्हाला याचं माहित नाहीये. आम्ही चर्चा केली की असं वाटेल तुम्हाला की अरे प्रभूजी हे झालं लगा तर परत ते, अरे परत तेच आहे, थोडा थकलो, आराम करतो तुम्ही. पण त्यावेळी लक्षात घ्या की आपण त्या ठिकाणी किती दिवसासाठी आलो आहोत? मोजके 3 ते 4 दिवसासाठी. तर तिथेही जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न कराल तर मग लुजर कोण आहे? यात्रा कमिटी लुजर आहे की तुम्ही? तर थोडाला स्वतःला स्ट्रेच करावं लागेल आणि ते आपल्या फायद्याचं आहे. कारण पण आयुष्यात आपण परत कधी त्या ठिकाणी जाऊ हे माहित नाही प्रभूजी. आता मी सांगतो, मी 2016 साली अहोबलम यात्रेला गेलो होतो. 10 वर्ष होऊन गेले, कधी योग नाही आला जाण्याचा. आणि मध्ये तर तिकीट फाटलं असतं तर झालं, जाता आलं नसतं मला. तर परत त्या ठिकाणी आपण कधी जाऊ हे माहित नाहीये, कधी तो योग येईल. असं म्हणतात, भगवंतांची इच्छा नसेल तर कोणी त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकत नाही. जरी तुम्ही ट्रेन तिकीट काढलं, सगळं हॉटेलचं बुकिंग केलेलं आहे, सगळं काही झालेलं आहे, तरी जर भगवंतांची इच्छा नसेल तर काही ना काही अडचण येणारच आणि तुम्ही जाऊ नाही शकणार. तर म्हणून आपण त्या ठिकाणी आहोत, 3-4 दिवसांसाठी आहोत, तर जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल तो उपयोग. मग थोडी झोप कमी झाली तर झाली. आपल्या मित्राचं लग्न असतं, आपली झोप होते का? कॉलेजमध्ये पार्टी असते, झोप होते का? मग तेव्हा कसं जागतो आपण बरोबर, तेव्हा कसं स्वतःला एक्सटेंड करतो आपण. मग यात्रेला गेल्यावर का विचार करतो, नाही प्रभूजी काल ना थोडं 2 तास झोप कमी झाली बरं का, आज 2 तास जास्त झोपणार, लेक्चर गेलं तर गेलं. नाही ना. तर आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा स्वतःला एक्सटेंड करतो. घरामध्ये लग्न असेल, काही हे असेल, किती आपण स्वतःला एक्सटेंड करतो. मग चांगल्या कामासाठी का नाही? जर थोडं एक्सटेंड केलं तर आपला फायदा होत असेल, आपल्या फायद्यासाठी ते, मग का नको? मग का एवढी कंजूसी करायला पाहिजे? आणि आता तुम्ही तरुण आहे तर तरुण मंडळींना ते शक्य असतं. एकदा ते वय निघून गेल्यानंतर मग शक्य होत नाही. तुम्ही जर ग्रस्त यात्रेला आलात, तुम्हाला कळेल किती फरक असतो 2 यात्रेमध्ये. ग्रस्त यात्रा एकदम आरामात चालते, धावपळ करू शकत नाहीत बिचारे. पण तरुण म्हणजे कसं आहे, चला रे निघा प्रभू, चला कुठे जायचं सांगा, कीर्तन, चला कीर्तन, नाचायचंय, ठीक आहे नाचूया. कारण आता तुम्ही तरुण आहेत, शरीरामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे. हे वय निघून गेल्यानंतर मग तसं राहत नाही. भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या, ऑब्लिगेशन असतात. कुठे बाहेर निघायचं जरी म्हटलं तर 10 वेळा विचार करावा लागतो. ऑफिसमधून सुट्टी भेटेल का? नाही. घरून सुट्टी भेटेल का? नाही. नातेवाईकांना लग्न आहे, अरे बापरे, याचा साखरपुडा आहे, अरे रे खरं नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तो कधी वेळ काढणार आणि कधी जाणार यात्रेला? नाही, खूप खूप कठीण पडतं ते. तर म्हणून या वयामध्ये जोपर्यंत स्टुडंट लाईफ आहे तोपर्यंत जास्तीत जास्त फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आपलं नाव काय पहिल्यांदा बघितलं आपल्याला?
अतनु, अच्छा, फर्स्ट टाइम आए आप? अच्छा, रवि, प्रवीण कहाँ से? राजस्थान। अच्छा, अभी तो मराठी में बात करें, आपको समझ रहा है? अरे बाप रे, सिद्धि आपके पास तो सब समझ लेते हैं आप। ठीक है, तो और एक सबसे इम्पोर्टेंट 10 तारीख को क्या है भाई, पता है सबको? क्या है? प्रेरणा फेस्टिवल है ना, 10 तारीख को। कितने बजे है? 8 वाजता. अरे बोला काहीतरी, माहिती आहे की नाही? जयदीप, प्रेरणा फेस्टिवल माहिती आहे ना? कुठे आहे? बारामतीच्या बाहेर नाही आहे, बारामतीमध्येच आहे. कुठे आहे? इस्कॉन मंदिरामध्ये. हा, तसं सगळ्यांना माहिती आहे की 10 तारखेला संध्याकाळी आपण प्रेरणा फेस्टिवल ठेवलंय. त्या दिवशी न चुकता सगळ्यांनी 6 वाजता नाही, थोडं लवकर या. तिथे इतक्या जणांसाठी आपण बोलवतोय, इतक्या लोकांना बोलवतोय. त्या ठिकाणी भरपूर सेवेची संधी पण आहे. कोणी रजिस्ट्रेशन करू शकतं, कोणी थोडी प्रसाद सर्विंग करू शकतं. भरपूर काही सेवा आहे, सेटअप आहे वगैरे.